नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण रेशनच्या तांदळापासून चौपट फुलणारी चकली कशी करणार ते पाहणार आहोत। तर अगदी साधी सोपी आणि परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे। अगदी पहिल्यांदा करणार असाल तर सुद्धा तुम्ही परफेक्ट कराल, इतकी मस्त ही रेसिपी आहे। तर अशा पद्धतीच्या मस्त चौपट फुलणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या चकलीसाठी काय साहित्य लागतं व कशा पद्धतीने करायचं मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा। तर अशा पद्धतीच्या मस्त खुसखुशीत चकल्या बनवण्यासाठी मी इथं रेशनचा जो तांदूळ असतो तो घेतलेला आहे। 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। जो जाड तांदूळ असतो तो घेतलेला आहे। तर छान स्वच्छ निवडून त्यामधलं कचरा वगैरे, खडे वगैरे काढून टाकायचे आणि हे आता आपल्याला भिजायला ठेवायचं आहे। तर एका मोठ्या भांड्यात मी तांदूळ टाकलेला आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण रेशनच्या तांदळामध्ये खूप काळपट पाणी निघतो। तर इथं मी 3 दिवस हे भिजायला ठेवलेलं आहे। दररोज त्यामधलं पाणी चेंज करायचं। तिसऱ्या दिवशी मिक्सरला एकदम बारीक वाटायचं, त्यामध्ये जास्तीचं पाणी टाकून रात्रभर हे आपल्याला असंच पीठ ठेवून द्यायचं। तर दुसऱ्या दिवशी ह्या वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं। गव्हाचं जसं आपण चीक बनवतो त्यानुसारच थोडंफार ह्याची रेसिपी आहे। तर बघा, इथं वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं। खालचं जो चीक आहे त्यापासून आता आपण चकल्या बनवणार आहोत। तर अगदी मस्त पांढरा शुभ्र असा आपला चीक तयार झालेला आहे तांदळाचा। तर अशा पद्धतीनं जो चीक आहे तो मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण असं घेता येईल। तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे मोजून घेतलेलं आहे। जेवढं आपलं चीक आहे तेवढंच इथं पाणी घ्यायचं। जाडबुडाचं पातेलं ठेवलं, त्यामध्ये जेवढं आपण चीक घेतलं तेवढं पाणी टाकायचं। उकळी येऊ द्यायची। चांगल्या प्रकारे उकळी आली, झाकण लावून 1-2 छान असे उकळी काढून घ्यायचं। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तर इथं मी 1 किलो तांदळाच्या ह्या चिकासाठी 2 चमचे मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा इथं पापडखार टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा, चवीपुरतं तुमच्या अंदाजे सुद्धा तुम्ही मीठ टाकू शकता। तर इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहे 4 चमचे आणि चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। मस्त एकदम गरम पाणी झालेलं आहे। तर आता आपण जे चीक आहे तो ओतून द्यायचा, किंवा दोघी जर असाल तर एकीने टाकलं तरीही चालेल, पण मी एकटीच हे बनवते त्यामुळे डायरेक्ट तो गरम पाण्यात चीक टाकला आणि लगेच आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाही। तर इथं तिळाचं जे प्रमाण आहे थोडं मी जास्त टाकलेलं आहे, त्यामुळे ज्या आपल्या तांदळाच्या खारुड्या किंवा तांदळाच्या चकल्या अगदी खायला मस्त लागतात। तर इथं मी सतत आपल्याला हे 5 मिनिटं ढवळतच राहायचं आहे, त्यामुळे गुठळ्या होणार नाही आणि आपला जो चीक आहे चांगल्या प्रकारे शिजतो। तर बघा, अशा पद्धतीने मी सतत मिक्स करत राहिले। अशा पद्धतीने आपला हा जो चीक आहे घट्टसर झालेला आहे। तर अगदी परफेक्ट तुम्ही यापासून चकल्या किंवा कुरड्या सुद्धा बनवू शकता। तर इथं मी हे सगळं मिक्स करून घेते। अजून 2-3 वाफ काढायची। तर चांगल्या प्रकारे हे जे पीठ आहे ते शिजून घ्यायचं, त्यामुळे चकल्या किंवा तुम्ही यापासून कुरड्या, पापड थापून सुद्धा करू शकता। तर इथं चकाकी येईपर्यंत मी 2-3 वाफ काढून घेतलेले आहे। बघा किती मस्त एकदम आपलं पीठ शिजून तयार झालेलं आहे आणि चकाकी बघू शकता, एकदम काचेसारखं दिसतं। इतपत आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे, त्यामुळे आपल्या चकल्या ज्या फुलतात बी आणि खुसखुशीत सुद्धा बनतात। तर आता मी सोऱ्या घेतलेल्या आहे, त्यामध्ये सोऱ्यामध्ये हे भरून अशा पद्धतीच्या ज्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही चकल्या बनवू शकता। तर मी थोडी मोठी साईज बनवलेली आहे। तर मी इथं थोड्याफार तुम्हाला करून दाखवते आणि टेरेसवर बाकीच्या सगळ्या करून घेते। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या वाळून घ्यायच्या। ऊन नसेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकतात, पण थोडं जास्त वेळ लागतो। तर अशा पद्धतीने बघा, ज्या चकल्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। अगदी पटपट होता, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर अशा पद्धतीच्या ज्या चकल्या आहेत ते मी बनवून घेते। उरलेल्या टेरेसवर जाऊन
बनवते। छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या। आणि आता तुम्हाला ह्या चकल्या मी तळून दाखवणार आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये एक चकली टाकली तर बघा किती मस्त चौफट फुलते ही चकली। तर थोडंसं तेल जास्त टाकल्यावर अजून छान मस्त ह्या चकल्या फुलून येतात। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या रेशनच्या तांदळापासून चकल्या तयार झालेल्या आहेत। अगदी चौफट फुलतात आणि खायला अप्रतिम असे लागतात, कारण आपण 3 दिवस तांदूळ भिजून केलेला आहे, त्यामुळे खायला मस्त असा कुरडईसारखा याची टेस्ट येते। तर बघा अशा पद्धतीनं आपली जी चकलीची रेसिपी आहे तयार झालेली आहे। मस्त अशी खुसखुशीत वाळवणाची रेसिपी तुम्ही 2 वर्षसुद्धा स्टोर करून ठेवू शकता। मस्त अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहेत। तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। अशाच वाळवणी रेसिपी यापुढे टाकत राहीन, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा। अशा झटपट व पारंपरिक वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल। असाच झटपट व पारंपरिक वाळवणीचा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।